वैदिक पद्धतीच्या विवाहासाठी छान असा स्टेज बनवलेला आहे. चैतिल करणे मिथुन स्थिते वर्तमाने चंद्रे कुंभ स्थिते वर्तमाने सूर्ये मिथुन सिद्धये आवाहित वैदिक विवाह अंगभूत यथाशक्ती कन्यादान बरोबर. आता दुसऱ्या पावला जवळ यायचंय. या ठिकाणी मंत्र म्हटला गेला आहे की शुची शृंगार भूषणाहं कायक कायक म्हणा नाहं परतुरंग राजस्फोटम विष्णुस्त्वाम नजतु. या ठिकाणी तिसऱ्या मंत्राचा अर्थ असा होत आहे सुख दुःखानि कर्मणि मोक्षाहं च त्वया सह मनसा तीव्र शुद्धाहं तृतीये सा प्रभीतित. कर्म साक्षी नारायणाय नमः नमस्करोमि. ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता देवी पवित्रं प्रजातना. प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. भूमीला एक नमः योजित कर्तव्य म्हणून शर्कासमयुक्तं प्राणार्थ प्रतिक्रियेता पंचामृत स्नानांतरेण समोर बघा फोटोवाल्यामध्ये पाद्यं समर्पयामि. कृष्ण चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने गोविंदाय नमो नमः. विष्णु स्वरूपाय नमः. पाद्यं समर्पयामि. गंध लावायचे पायाला. चंदनं समर्पयामि. अक्षदान अक्षदान कोणाची जाऊ बाई काढून देते का ते सप्तपदीला गेल सर्वांचा व्हिडिओ काढतो. व्हिडिओ आला का छान दिसत आहे. सर्व छान दिसत आहे. सर्व छान दिसत आहे. गप्पा मारताय आणि फोटो काढताय. युट्यूब मध्ये गप्पा टाकायच्या आहे का तुमच्या? मारा मारा. सुनांनी आज माझा छान मेकअप केलाय बर का. मस्त केलाय. आमच्या पोरी पण छान दिसताय आज. प्रिया सर्वांनी फोटो घ्या आणि मला पण घ्या बर का तुमच्या फोटो मध्ये. आजचा आमचा सिंपल लुक आहे सासवांचा आणि सुनांनी छान मेकअप केलाय. आई आई लाडकी सून मांडीवर जेवण बसली ग. सासूची मांडी तुटली. संगीता इकडून अगं मी व्हिडिओ दिसणार नाही ग. आमचा फोटो काढायला लावला आणि ज्योती बघ थोडं पुढे आलो आलो. किती भामटी बघ. सेल्फी घेते ती. सेल्फी घेते. हा स्वतःला कट केले. आता स्वतःला कट नको करू. ये सेल्फी घे ना. सेल्फी पण मेहंदी राहिली ना. मला माझी सुनमंदी ए जेवण झाले का पोरांनो? चला जेवण करायला. किती मोबाईल मध्ये शुभम ऐश्वर्या आणि बाकी चिल्लर पार्टी फोटो सेशन चालले. तर त्यांचे व्हिडिओ फोटो तुमच्याबरोबर शेअर करतो. ऐश्वर्या बघू. हां तर आपल्या ऐश्वर्याचा आजचा लुक बघा. अरे वा वा. जास्त हे आहे का त्याची व्यवस्था. लाडका भाऊ आहे नाही का? सर्वांची घेते ना. सुवर्णा कुठे आहे? जेवती आहे का? तुझी वाईट बघ.
सुनीताई, सुमनताई, भामाताई यांचे जेवण चालू आहे. आणि ज्ञानेश्वर, सुनंदा नाही, आता मी नाही जेवले. जेवू ना आपण आता, सोबतच जेवू. गप्पा मारताय. तर छान दिसते बरं का, म्हणजे छान बरं का. आमच्या सुवर्णाताईंचा लुक आजचा खूप छान आहे. मामीची आठवण नाही आली का हो? मामी आठवण येते, पण मामी कधी आठवणच काढत नाही. रोज काढते हो. गौरी दीदीचं जेवण झालंय आणि ती शांत बसलीये. शांतीला धरलंय काय? ए छान दिसते बरं का, आज मस्त दिसू राहिली. डान्स छान झाला का तुमचा त्या दिवशीचा? सर्वांना आवडला. तरी प्रॅक्टिस खूप कमी आणि तुम्हाला वेळच नाही मिळाला ना खरं प्रॅक्टिस करायला? प्रॅक्टिस झाली असेल अजून छान झाला. म्हणजे फक्त 2 दिवसाच्या प्रॅक्टिसवर आम्ही डान्स तरी छान केला होता. तुम्हाला वेळच नसतो ना. वा, छान दिसते बरं का आपली ऐश्वर्या. अरे नाही रे, छान दिसते रे. काली 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 आमची दीदी. कोण तिला काळी म्हणाल सांग बरं? एवढी छान. हा तोच म्हणतो फक्त तिला काळी. काय बोललो? नाही रे नाही, गोरी आहे, सर्वांना दिसतंय ना दादा. ते त्यांनी काळा चष्मा लावला ना, त्याच्यामुळे त्यांना ती काळी. हाँ बरोबर. बघू, हाँ सच में इसने काला चष्मा पहना है. माझी नजरच काय नाही रे, चष्मा काढ बरं 2 मिनिटं, बघू बरं कशी दिसते ती. काढ ना बाळा, एवढी सुंदर पोरगी दिसते आज. म्हण ना छान तुला. ते शुभम राहू दे. तुलाच लावून घेतला का रे? एवढं पुढे का? लाडक्या फुयाबाचा फोटो घेताय? आम्हाला या म्हणा ना, दोघीच काढताय केव्हाच्या. नो हलिंग नो डुलिंग. आता घरी चाललोय आणि मेकअप चेंज करून परत संध्याकाळच्या गोरज मुहूर्ताच्या विवाहासाठी परत येतो. संध्याकाळच्या गोरज मुहूर्ताच्या विवाहासाठी छान असं स्टेजचं डेकोरेशन केलेलं आहे आणि तयारी चालू आहे. भद्रकाली मातेच्या मंदिरापासून मिरवणूक निघाली आणि सर्वजण छान असं रेडी होऊन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी सर्व जमलो. डीजेचा आवाज खूप जास्त होता, त्याच्यामुळे व्हॉइस ओव्हरच करते. भद्रकाली माता मंदिर, लोंढे गल्ली ते सिन्नर हाऊस इतकंच अंतर होतं फक्त मिरवणुकीचं. किती गोड दिसत होते आज सर्वच. डीजेच्या आवाजामध्ये काही सुद्धा ऐकायला येत नव्हतं, तरी सुद्धा मैनाताई, गंगूताई आमची चेष्टा मस्करी चालू होती. चालता चालता सर्वांसोबत सेल्फी घेत होते.
पोहोचलोय सिन्नर हाऊसला. दोन मिनिटं कोमलची आत्या आहे ना. सासू सुना सेम आहे बरं का या. हे गणपती बाप्पा छान आहे बघ. कोण कोण त्रास देता. शालेय शिक्षण मंत्री दीपक झालेले आहेत. त्यांचंही लोंढे आणि पाचोरे परिवाराकडून सहर्ष स्वागत. केसरगाव या ठिकाणी आपल्याला वधूवरास आशीर्वाद देण्याकरता स्टेजवर येत आहे. चिरंजीव सौभाग्य कोमल या दोघांनाही मी या लग्न प्रसंगाच्या श्रीदेवशी खूप जवळचे संबंध असल्यानंतर या ठिकाणी वेगळे आणि पाचोरे दोन्ही खूप या विवाहाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. आता ज्या प्रसंगाची आपण
वर्यो शंभवतु सुमूर्त सावधान. त्यांच्यावर आलेले मान्यवर त्यांचं पण या ठिकाणी लोणी परिवाराकडून व पाचोले परिवाराकडून आपण स्वागत. शालेय शिक्षण मंत्री श्री दीपकजी केसरकर व श्री हेमंतजी गोडसे यांनी विवाहासाठी उपस्थिती लावली आणि वधूवरांस शुभ आशीर्वाद दिले. हेमंत गोडसे यांनी सावित्री शुभचिंतन सावधान. गंगा गोदावरी माता देवता स्मरण चिंतन सावधान. विठ्ठल रुक्मिणी देवता स्मरण चिंतन सावधान. प्रभू रामचंद्र देवता स्मरण चिंतन सावधान. वराडी मंडळी शुभचिंतन सावधान. त्यांचं धन्यवाद. त्यांनी आमचं रेकमेंडेशन लोंढे परिवाराशी गेलं आणि दीपक लोंढे हे माझे मित्र, त्यांना आम्ही भेटलो. म्हणजे ते भेटण्याचे संधी वेगळंच होतं. माझं एका ठिकाणी होम मिनिस्टर कार्यक्रम चालू होता. गाडी घेऊन त्या सगळ्या अशा बघतायत सुंदर अप्सरा. चांदनी त्यांचं नाव चांदनी देशमुख. योगिता ताई आले आपल्या सोबत. एक थोडासा घेतलं की साऊथचा हिरो शेवटचे साऊथचा हिरो थोडं तुम्ही थोडं सपोर्ट आले की मी काय नाही मी त्यांना सपोर्ट दिला ना माझून दिला नाही तर काय करतील झालं हा जेवढे लांब लांब पुढे बसलेले यांच्यासारखी हिंमत करून पुढे या. हा म्हणजे शेवटचे 2 डान्स होतील है ना. जास्त वेळ नॉनस्टॉप जरी आमचं घरचं लग्न आहे काय म्हणता
कोर्टाचा नियम पाळावा लागतो. येतो नातू ओळख नाही देऊ राहिले, व्हिडिओ घेऊ राहिले का? तुम्ही जेवला का? काय झालं तुझं? नाही ना. बोर्डाचा पेपर असून इथं बसला तो. तसं नाही, आपण दोघं जण आलो, आपण दोघं जण एक खास मित्र झालोय आणि त्या मित्रांना आहे ना आमचे सर नाही आता आहे का सर. सर या दोस्तीला फक्त एकच माणूस आहे, फक्त आमचे बँकेचे अधिकारी शिरीष देवरे सर. आणि शिरीष देवरे सरांनी ह्या माणसाला म्हणजे एक एक मोती जसं मी जोडतो तसा एक मोती परत माझ्यामध्ये हा मोती जोडला आहे. मी मनापासून धन्यवाद. आणि लोंढे आणि पाचोरे कंपनीकडून तुमच्यावाले मनापासून धन्यवाद. तुमच्या सगळ्या कलाकारांचे मी मनापासून धन्यवाद करतो आणि संपवतो. अरे क्या बात आहे, थँक्यू. अरे हा याचा बैलगाडा बाकी ना. अरे नाही काय झालं भाऊ, तुम्ही थँक्यू म्हटलं त्यांनी भांडे आवरले आपलं, म्हणजे सगळंच आवडलं. एवढ्या लवकर तुमचे भांडे आवरू नका, अजून आमच्या पोराला डान्स करायचा आहे. फक्त इड खुर्च्या काही कोणी मोडू नका. तो बिचारा माणूस आहे, जो कोणी असेल त्याच्यावाल्या त्याचं पोट पाणी भरणं, खुर्च्या बाजूला ठेवा. तुम्हाला काय नाचायचंय ते नाचा, फक्त कृपया खुर्च्या काही कोणाच्या मोडू नका. धन्यवाद. जेवण झालं आमचं आणि ऑर्केस्ट्रा बघायला येऊन बसलो. हो. साडीवाली बाई कोण आहे? मला दोघे जणी म्हटले मावशी साडीवर किती जण बोलले आता माझ्या 3 गोड भाच्या ननंदबाई, रमाताई आणि संगीता छान गप्पा मारताय. त्यांच्याबरोबर एक छान सेल्फी घेऊ आणि एक छान फोटो काढू. अहो आम्हाला बघायचं होतं, त्याच्यासाठी आम्ही समोर खुर्च्या घेऊन आलो आणि संपून गेला आहे ना आत्या. नवरीच्या ना, आम्ही नवरदेवाच्या आहे. आम्ही म्हाताऱ्या झालो आम्ही म्हातारी हो. नाही हो, 40+ झालं. थंडी वाजते का? थंडी वाजते. हा ए नाही हो, असं काही नाही. नाही वाजत का? आम्हाला नाही वाजत आहे. मेकअप नाही केलाय आम्ही. त्यांचं नको ऐकू का, सिरियसली नको घेऊ. आपल्या ग्रुपला 28 मेंबर आहे. अगं एका दिवसात 3 ऋतू बघायला भेटतात. खूप दिवसानंतर फॅमिली मेंबर भेटले, तर सर्वांशी छान गप्पा मारू आणि छान असे फोटो वगैरे घेऊ. तुमच्या बहिणीच्या काळात नाही भेटली, नवऱ्याच्या काळात भेटते. मजा करायला का आला? हा मग तेच म्हणते ना. मग केलं छान दिसते बरं का. जेवण वगैरे झालंय आमचं आणि उन्हाळा आहे तरी थंडी वाजते, मग स्वेटर घालून बसलोय.